मोबाईलचा चार्जर आणि मोबाईल आपला मोबाईल कितीही नवीन असला आणि कितीही चांगला आपण वापरला, तर त्या मोबाईलचा जर कॉर्ड कमजोर झाला असेल किंवा त्या डब्बीच्या जे ॲडॉप्टर असते ना, डब्बी ज्याला म्हणतो आपण, त्या ॲडॉप्टरच्या बाजूचा जर समजा कमजोर झाला असेल, त्याची लिंक इकडे जुळत नसेल, तर तो मोबाईल चार्ज होणार नाही. होतं काय माहिती आहे का, आपण तो मोबाईल कुठेही मोबाईलसोबत चार्जर घेऊन जातो आणि ते चार्जर गुंडाळतो आणि गुंडाळत असताना त्याचं पूर्ण जवळून ते त्या ॲडॅप्टरपासून सरळ गुंडाळतो. त्याच्यामुळे त्या ॲडॅप्टरच्या बाजूचा जो कॉर्ड असतो तो मग तुटून जातो, कमजोर होतो तो. आणि याच्यामुळे काय, तो मोबाईल नंतर चार्ज होत नाही. आपल्याला वाटतं मोबाईल काऊन चार्ज, मोबाईल चांगलाच असतो, ते चार्जर कमकुवत झालेलं असते. आणि तसंच आहे आपल्या शरीराचं आणि या निसर्गाचं. हा निसर्ग आपला चार्जर आहे आणि आपण म्हणजे एक मोबाईल आहोत. तर आपलं शरीर कितीही चांगलं आहे, परंतु ह्या निसर्गाला माणसाने त्याच्या दुर्लक्षितपणामुळे, त्याच्या हव्यासामुळे एवढं कमजोर करून टाकलं की मग त्याच्यातून आवश्यक तो मिळणारा प्राणवायू माणसाला मिळत नाही. त्या सर्व गोष्टी माणसाला मिळत नाही. तो सूर्यप्रकाश, ते सर्व, कारण इथं एवढं सर्व प्रचंड उष्णता, प्रचंड प्रदूषणामुळे सूर्याच्या समोरचा जो ओझोन वायूचा थर कमजोर झाला, ती जाळी कमजोर झाली, त्याच्यामुळे डायरेक्ट सूर्यप्रकाश येतो, अल्ट्राव्हायोलेट डायरेक्ट येतो. त्याच्यामुळे अनेक आजार, जे कॅन्सरसारखे आजार घरोघरी म्हणण्यापेक्षा अनेक, जो कॅन्सरसारखा जो आजार होता, एक काळ असा होता, म्हणजे माझ्या लहानपणी क्वचित कुठेतरी एखाद्याला व्हायचा तर वाटायचं की कॅन्सर झाला, कॅन्सर. पण आज तो अनेक घरामध्ये, जसं माझी स्वतःची आईच कॅन्सरनं मरण पावली, आता त्याला 8-9 वर्ष होऊन झाली. तर याच्यामुळे, आणि माझ्या गावात अनेक स्त्रिया किंवा अनेकांना आता कॅन्सर हा कॉमन आजार झालेला आहे. डायबिटीज हा कॉमन आजार, जगातला सर्वात जास्त डायबिटीज पेशंट आपल्या देशात आहे. आणि त्याच्यामुळे हे कशामुळे होत आहे की निसर्गाकडे माणूस दुर्लक्ष करत आहे आणि फक्त स्वतःचा हव्यास पाहतो. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं आपल्याला काय फरक पडते, पण आज जरी आपल्याला फरक डायरेक्ट पडत नसेल तरी नंतर कधीतरी पडणारच. आणि इनडायरेक्टली कुठेतरी आपलं शरीर कमकुवत होतं जा, याच्यावर सुद्धा आपण लक्ष सहसा देण्याकडे, दुर्लक्ष करण्याकडे कल आहे. तर म्हणून मोबाईल किती चांगला राहिला तर चार्जरसुद्धा चांगलं पाहिजे. चार्जर चांगला ठेवा, निसर्ग चांगला ठेवा, म्हणजे मोबाईल लवकरात लवकर चार्ज होईल आणि तो आपण चांगल्या प्रमाणात उपयोग करू शकतो. ठीक आहे.